आज आपल्याला बघायला भेटणार आहे कोकणातील शिमगोत्सव कशा प्रकारे साजरी केला जातो तो। तर सर्वप्रथम आम्ही गावकरी मंडळी मिळून जाकमाता देवीच्या मंदिरात जाऊन देवीची पालखी सजवतो। पालखी सजवल्यानंतर देवीच्या पाया पडून आम्ही लाची देवीची ओवी म्हणतो, त्याने आम्ही गावात जायला मोकळं होतो। त्यानंतर हनुमानच्या मंदिरात जाऊन गोल होळीच्या भोवती सर्कल मारल्यानंतर आम्ही गावात रवाना होतो। गावात गेल्यानंतर एक शरणा घेऊन आम्ही सुरुवात करतो। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिमगोत्सव बघूया। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे जाकमाता देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे, कारण आज आपली पालखी बाहेर पडणार आहे चौथ्या होळीला। म्हणून आपल्याला पालखी सजवायला आणि ते आपल्या जाकमाता देवीच्या मंदिरात जायला लागणार आहे। आपला मंदिर इथं डोंगरावरच आहे, बघू शकता। ही पायवाट आहे आपली जाण्यासाठी मंदिराकडे, आणि इकडनं आपल्याला आता वरतून रानातून जायचं आहे। तर मित्रांनो, इकडनं आपला शॉर्टकट रस्ता आहे इकडनं रानातून जायला आपल्या मंदिरामध्ये। चला जाऊया आपण इकडं। तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे फायनली। खरं म्हणजे हा रस्ता आहे इकडनं शॉर्टकट आहे, ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे मंदिराजवळ जाऊया आपण। आता पाया पडूया पहिले। आता एक एक मंडळी येतील, जमा होतील, सगळीजण येत आहेत पाठवूनच। आपण पहिले आलेलो। हॅलो, लोक येतील, चालू होतील, कारण आज आपल्याला पालखी बाहेर काढायची, त्यामुळे आता जमा होतील एक एक हळूजण। आम्ही पहिले 3 जण आलेलो आहे पुढं। तर आपली बघू शकता पालखी इकडं वर लावलेली आहे। होळी झाल्यानंतर आम्ही पालखी इथं ठेवतो। तर आता ती पालखी काढणार आहे आपण, कारण आजपासून आपला शिमगा चालू होणार आहे कोकणामध्ये। तर बघूया आता मंडळी जमा झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो आणि पालखी सजवताना ते। तर चला भेटूया आपण सगळी मंडळी आल्यानंतर। पाणी वापरते मला नाही, पालखी धुवाय घेतलेली आहे। आता आपल्याला पालखी सजवायची तर धुवायला पाहिजेच ना, त्यामुळे आता आपण पालखी धुवून एकदम सजवून ठेवणार आहोत तिला, पालखीला आपली, आणि धुवायला आपली पब्लिक। आणि पब्लिक आता जमा झालेली आहे, बघू शकता एवढी पालखी धुया। आपण आता देवीच्या मूर्त्या लावायला घेतलेल्या आहे। देवीच्या मूर्त्या आपण लावूया, त्यानंतर मग देवीची आरती होईल। आपण हार बनवायला घेतलेला आहे। तर आता बहुतेक कार्यक्रम रेडी झालेले आहेत, सगळी मंडळी पण आपल्याला आलेली आहेत, आणि आता आपण घेतले पालखी सजवायला घेतलेली आहे। पालखी सजवून झाली की नंतर आपण ओवी म्हणणार आहे, ऐका विनंती म्हणून। तो पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ना। आता चला आपण सजवतायत ते बघूया, काय काय मंडळी करतायत आपली। तर जाऊया इकडं, बहुतेक गर्दी झालेली आहे आणि इथं पूर्ण सजवायला मंडळी तयार झालेली आहे। इकडनं बघू शकता गर्दी आपलं बुवा, आणि इकडं गर्दी पण भरपूर झालेली आहे। तर चला बघूया काय म्हणतायत। इकडे पालखी सजवायची आणि इकडं आपल्या दोन सांगितले, दोन बाय जाक माता काले श्री काल काय धर्म करीन चापकन बाय सत्याची मालकीन बाळगोपाळ गाव गाण्याशी पोळे गारवाकी चेतुक्षमीची मालकीन साक्ष गादीवरती रानामध्ये भरले तसं मातुश्री बाय माझे तुझ्या संग्रमीच्या डोले मनुष्या दोंड तसं मातुश्री बाय माझे सालाबाद प्रमाणे जो शिमगा उत्सव हा चालू होऊन आजची 4थी होळी
आणि जागमाता काळेश्रीबाई जिथपर्यंत आई माऊली 1976 पासून जी आई पालखीत बसून 4 घरं 4 गाव भिक्षा मागण्यासाठी आनंदाने जातेस, त्याचबरोबर आई माऊली ह्याही वर्षी जे काही तुझ्या गावातील जे ग्रामस्थ आई माऊली शब्दाप्रमाणे घडली पाहिजेत आणि जेच आई माऊली जसं तुझं नाव लोकित आहे जागमाता आई आणि चापकरीन हे आजपर्यंत आई नाव लोकित आले करीत, त्याच पद्धतीने आई माऊली 76 पासून तसंच हे पुढील पिढीला सुद्धा हे संस्कार आणि हिंदू धर्माची संस्कार ही आई माऊली जतन झाली पाहिजे आणि अशीच उमेद दे आणि अशीच आई आनंदाने जे काही नवस नाव लोकित करशील आणि ही नारळी जोडी देऊन ग्रामस्थ हात जोडून विनंती करता येईल आणि आनंदाने खेळायला चल आणि आनंदाने तुझ्या गादीवरती बस. संपर्क हरारा महादेव. बरोबर आहे. लाईट होती ना रे? लाईट होती ना? आनंदाने हा नारळाचा फलित मान्य देवळातला झालेला आहे आपला ते काम. आता इथं आपण खालती जाऊया. इथं मला दाखवतो तुम्हाला. इथं जागमाताई काळेश्रीबाई आज 4थ्या होरीला 4 पोरं घेऊन पालखीत बसून तू निघालीस. त्याचबरोबर तुझा शिपाई हा जो काही म्हातारबावा ह्यालाही प्रथा आहे की म्हातारबावाला सुद्धा पालखीत बसून जे काही शरण असेल इतर काही असेल तर हा सगळ्यामध्ये पुढे असतो. तर म्हातारबावा आज जे काय आम्ही तरुण यंग पोरं जी तुझ्या चरणाशी आलो आहे आणि तुला 5 जणांनी आम्ही 5 पानाचा विडा देऊन 5 अगरबत्त्या 1 नारळाचा फल हा देऊन जो काही सालाबादप्रमाणे तुम्हाला पालखीत बसून खेळायला रांगा नेतोय. कुठलाही आणीबाणी येईल, कोणी कंदाल खटखट करील
तर बाबा मात्र शब्दाला उभा राहा आणि जो कोण आगावगिरी करत असेल बाहेरचा कोणी अगदी त्याला थांबवण्याचं काम हे तुझं असेल आणि जे इतर काही शरण हे अगदी सत्व बघत असेल तरी बाबा म्हातारा बाबा तुला शरण आलोय तर मरण देऊ नकोस, अगदी शब्दाला उभा राहा आणि जो काही तुझी खुणा ही ठेवली जाईल अचूक पद्धतीने अगदी खेळाच्या रंगामध्ये तुझा खुणा आणि तुझा शरण हा अचूक पद्धतीने खेळाला सांभाळून आणि पोरांना सांभाळून अगदी अचूक पद्धतीने ताबडतोब अगदी मजा झाली की ताबडतोब नाचून झाला की लगेच ताबडतोब शरण निघाला पाहिजे आणि कुणाच्या शब्दात गुंतला असेल काही असेल हा नारळाचा फल देतोय आणि 5 जण हात जोडून विनंती करतायत, चल म्हातार बाळा पालखीत बस, जसा आनंदाने जाशील तसा आनंदाने येऊन बसला पाहिजे आणि पाठीशी उभा राहा, काही चिंता जमा घालाला मा पाटणा बोला ना ऐकावी विनंती विनंती ऐकावी ओ मोठ्या नमस्कार कर आणि आपण तू आरती घ्या बाबू
तर चला आता देवळातला कार्यक्रम आटपलेला आहे, तर आपण आता पालखी नेऊया, आपल्या होळीवर नेऊया पालखी. चला तर तिकडनं सगळीजण निघालेले आहेत, ढोली पण निघालेले आहेत, पालखी उचलतील. चला आता चला आता आटपलेलं, आता आपण जाऊया खालती होळीवर. चला पटापट वाजवा, पालखी उठली, पालखी उठली, वाजवा उका. चला देवळातून जाऊ. हा करण निघितले. माहितीवाला कोण आहे? तर पहिले आपली होळी आहे, होळीच्या इथं राऊंड मारूया सर्कल. शिमगा चौथी होळी शिमग्याची. तर बाबा माझ्या जागमाता काळेसुबाई ही जी काही आपल्या ग्रामदेवता ती अगदी 4 पोरांना घेऊन शिमग्याची खेळाय रांगायला अवसर वगैरे अगदी घेऊन जात असून जे काही हा आता पालखीत बसून सजून ह्या होळीवरती आल्यानंतर हा प्रथम तुम्हाला 1 नारळ 5 पानाचा विडा हा दिला जातोय. हा मान्य करून ग्रामदेवता ही अगदी खेळायला जात असून तुमच्या गावातील जी तरुण पोरं इतर ग्रामस्थ जे काही पालखी खेळायसाठी येत असून त्यांना सुरुवाती सेवा बाजूला सगळे आता निखिलला बघून चाट पडतील. काय वाचतोय तर मित्रांनो, आता आपण शरणा काढणार आहोत, कारण गावातल्याच एक आपण शरणा घातलेला आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे. तो आता शरणा आपण काढायला जाणार आहोत. पब्लिक आलेली आहे आपल्याकडं आणि बघू शकता तुम्ही इथं पालखी आता बसलेली आता शरणाला उठणार आहे.
शरणा भेटला, शरणा काढला लो. चला.